राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। राज्याचे निकाल हे लागलेले आहेत। महायुतीला प्रचंड प्रमाणामध्ये यश हे मिळालेलं आहे। जवळपास मला वाटतं महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे। अगदी 50 जागेवरती महाविकास आघाडीला आपलं सगळं संसार हा आटोपता घ्यावा लागलेला आहे। आणि देवेंद्र फडणवीसांची या ठिकाणी जादू चाललेली आहे म्हणा, किंवा देवेंद्र फडणवीसांचं, लाडक्या बहिणींचं, एकनाथ शिंदेंचं, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवार असतील, सगळ्याच लोकांनी खरं तर प्रमोशन जास्त केलं त्यांनी ज्या योजना आणल्या त्या गोष्टीचा, आणि कदाचित त्याचाच परिणाम म्हणून महायुतीला कुठेतरी हे सगळं मोठं यश बघायला मिळालं असेल। मित्रांनो, अमित ठाकरे यांचा पराभव झालेला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। अमित ठाकरेंची प्रतिक्रिया आलेली आहे, राज ठाकरेंची प्रतिक्रिया आलेली, ती काय प्रतिक्रिया आलेली आहे, त्यांनी पहिली प्रतिक्रिया काय दिलेली आहे आपण ते बघूयात। अमित ठाकरे यांनी फेसबुकवरती आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी खूप विशेष लिहिलेल्या आहेत गोष्टी, त्यातली मी एक छोट्या आणि थोडक्यात तुम्हाला सांगतो। अमित ठाकरे यांनी असं सांगितलं की जे काही कौल आलेला आहे, जो काही निकाल आलेला आहे, हा माझ्यासाठी शेवट नसून ही माझ्यासाठी सुरुवात आहे। खूप अप्रतिम मोजक्या शब्दामध्ये खूप काही बोलण्यासारख्या गोष्टी त्यांनी एका लाईनमध्ये सांगितलेलं आहे। अमित ठाकरेंचं म्हणणं आहे की हा जो निकाल आहे तो माझ्यासाठी शेवट नाही, तर हा माझ्यासाठी सुरुवात आहे। ठीक आहे। आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, राज ठाकरे साहेबांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे। अगदी 2 शब्दांमध्ये त्यांनी स्टेटमेंट आपलं दिलेलं आहे। ते स्टेटमेंट अशा प्रकारचं आहे की अविश्वसनीय, तुर्तास, एवढंच। अगदी मोजक्या शब्दामध्ये आहेत। खरं तर काय बोलायचं हे त्यांना देखील समजत नसेल, कारण ज्या प्रकारे हा रिझल्ट लागला, ज्या प्रकारे मनसेला अपयश मिळालं, ज्या प्रकारे मनसेचा या ठिकाणी पराभव झाला, हे खरं तर कोणालाही अपेक्षित नाही आहे। आणि फक्त मनसेच नाही मित्रांनो, या विधानसभेला खूप बलाढ्य उमेदवार, पैशा पाण्याने जे 4-4, 5-5 वेळा टर्म आमदार होते, असे उमेदवार देखील पडलेले आहेत। आपण व्हिडिओ बनवला आहे, हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, वसई विरारचा बालेकिल्ला त्यांचा असणारा, परत बच्चू कडू 4 टर्मचे आमदार, एवढा मोठा त्यांचा होल्ड होता त्या ठिकाणी। आपले थोरात आहेत, बाळासाहेब थोरात, 7 वेळेचे आमदार होते, तेही पडले। खूप मोठी लोकं पडलेले आहेत। त्याच्यामुळं मनसेची लोकं पडली, का पडली? मला वाटतं अमित ठाकरेंचा पराभव का झाला ह्याच्यावरती माझ्याकडे एक सोल्युशन मिळालं आहे, मला त्याचं उत्तर मिळालं आहे। आपण त्याचं एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू, जेणेकरून व्हिडिओ जास्त मोठे आपल्याला करायचे नाही आहेत। थोडक्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत व्यक्त होईल। नक्की तो व्हिडिओ बघा, अमित ठाकरे का निवडणूक हारले। ठीक आहे। बाकी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, जुने असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट द्या थोडासा आपल्याला। आपण नक्कीच येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपलं कामं दिसतीलच तुम्हाला, त्याच्यामुळं सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय शिवराय, जय मल्हार।